सूर्याष्टकम्। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। सप्ताश्वरामारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। लोहितं घृतमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्म विष्णुमहेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बृंहितं तेजसां पुञ्जं वायुमाकाशमेव च प्रभुं च सर्वलोकानं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजः प्रदीपनं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगतां नादं ज्ञानविज्ञानमोक्षदं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडाप्रणाशनम्। अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान् भवेत्। आमिषं मधुपानं च यः करोति रवेदिने सप्तजन्म भवेद्रोगी जन्म जन्म दरिद्रता। त्रितैलमधुमांसानि ये त्यजन्ति रवेदिने न व्याधिः शोकदारिद्र्यं सूर्यलोकं च गच्छति। इति ಶ್ರೀ ಸೂರ್ಯಾಷ್ಟಕಂ ಸಂಪೂರ್ಣಂ. ಇಂತಹ ಶಕ್ತಿಯುತವಾದ ಸೂರ್ಯಾಷ್ಟಕವನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ಓದುವುದರಿಂದ ಅನೇಕ ಪ್ರಯೋಜನಗಳು ಸಿಗುತ್ತವೆ. ಆ ಪ್ರಯೋಜನಗಳು ಏನೆಂದರೆ ಆರೋಗ್ಯವು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಪ್ರತಿದಿನ ಸೂರ್ಯೋದಯವಾಗುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಹೇಳಿದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಆರೋಗ್ಯ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಸೂರ್ಯನ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಶರೀರದಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹ, ಶಕ್ತಿ, ಮಾನಸಿಕ ಶಾರೀರಿಕ ಉಲ್ಲಾಸ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಸೂರ್ಯ ಭಗವಾನನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಯಶಸ್ಸನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಈ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಪಾಪಗಳು ವಿಮೋಚನೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಸೂರ್ಯನ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದರೆ ಮನಸ್ಸು ಪ್ರಶಾಂತವಾಗಿ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತೆ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಸೂರ್ಯಾಷ್ಟಕ ಶ್ಲೋಕವನ್ನು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಸೂರ್ಯಗ್ರಹಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ದೋಷಗಳು ಕೂಡ ನಿವಾರಣೆ ಆಗುತ್ತೆ.